गुजरातच्या बसची एक खासियत सांगतो की या बसमध्ये सहसा कोणी कचरा खाली टाकत नाही आणि दुसरी गोष्ट रस्त्यावर सुद्धा कचरा कोणी फेकत नाही बसमधून. म्हणजे आपण प्रवास करत असताना ना बसमध्ये चिप्स खातो, त्यानंतर काहीतरी खातो ज्याच्यातून आपल्याला प्लास्टिक वेस्ट असेल, पाण्याची बॉटल असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा जमा होतो आपल्यासोबत. मग आपण सहसा काय करतो, एकतरी म्हणजे महाराष्ट्रामधल्या लोकांची एक सवय आहे ती म्हणजे एकतर बसमध्येच टाकतात किंवा खिडकीतून बाहेर टाकतात. पण गुजरातमध्ये मला एक युनिक गोष्ट अशी दिसली ती म्हणजे ही डस्टबिन. म्हणजे बसमध्ये एक डस्टबिन आहे, कचऱ्याची पेटी आहे ज्यामध्ये तुम्ही कचरा टाकताय, म्हणजे जेणेकरून बससुद्धा स्वच्छ राहील, रस्त्यावर सुद्धा कोणी कचरा टाकणार नाही. हीच गोष्ट आपल्या लालपरीने सुद्धा शिकण्यासारखी आहे की बाबा लालपरीमध्ये सुद्धा आपल्या अशा कचऱ्याच्या पेट्या असलं पाहिजे असं मला वाटतं आहे. कारण खूप लोक आहेत, मी नेहमी प्रवास करत असताना मी ही गोष्ट बघत असतो की बाबा खूप लोक चिप्स खातात, शेंगाचे पाकिटं खातात, वेपर्स खातात, पाणी घेतात, कोल्ड्रिंक्स घेतात आणि त्याचा वापर झाल्यानंतर ते धडधडीतपणे खिडकीतून बाहेर फेकतात. आता मला इथं कुणी ती फेकताना दिसलं नाही. आता मी सहसा बॅग कॅरी करत असतो, म्हणजे माझा कचरा माझ्यासोबत राहील ह्या हिशोबाने मी बॅग कॅरी करतो आणि माझा कचरा मी बॅगमध्ये टाकतो आणि डस्टबिन मिळाल्यानंतर मी डस्टबिनमध्ये टाकत असतो. पण इथं एक काम माझं सोपं झालेलं आहे, मला कचरा बॅगमध्ये जमा करावा लागला नाही, डायरेक्ट तो बसमधील कचरा पेटीत म्हणजे या डस्टबिनमध्ये मी टाकू शकतो. ही गोष्ट प्रत्येक राज्यातील प्रत्येक सिटी बसमध्ये असली पाहिजे किंवा प्रत्येक बसमध्ये असली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा.